Yes, hello everyone. Very good evening to all of you. I think, am I audible, visible? मला मी ऐकू येतं तुम्हाला? जर येत असेल तर तुम्ही प्लीज टेक्स्ट करा म्हणजे आम्हाला कळेल की आवाज व्यवस्थित आहे की नाही. ठीक. तर आज आपण आधुनिक भारताचा इतिहास सुरू करणार आहोत. तर सुरू करायच्या आधी मला प्रश्न असतात. तुम्हाला माहिती आहे मला खूप प्रश्न असतात. तर मला प्रश्न पडणार आणि उत्तर तुम्ही देणार. बरोबर. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आधुनिक भारताचा इतिहास जो आपण म्हणतो हा साधारण कधीपासून सुरू होतो? कधीपासून आपण आधुनिक भारताचा इतिहास सुरुवात होते याची? 1857 पासून. अरे कधीतरी शिकले असेल ना, शाळेत होतं ना 10वी पर्यंत तर आधुनिक भारताचा इतिहास होता. सांगा मग. औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा 1707 पासून. अच्छा. हा तुम्ही सांगा. 1707 पासूनच मुघलांपासूनचा म्हणजे मुघल कधी म्हणजे संपले आले संपल्यापासून. तर मुघल तर 1857ला संपले ना. खोटं सांगतोय का मी? नाही. बहादूर शाह जफर 1857च्या उठावात त्यांनी सहभाग घेतला. ब्रिटिशांनी त्यांना हरवलं आणि हरवल्यानंतर मुघलांचं शासन संपुष्टात आलं. मग तुम्ही 1857 म्हणताय का? सुशांत मोबाईल, मी जे सांगतोय ते पहिले ऐका. मग कुठून तुमची 1800? हां, तुमचं काय मत आहे? 1857चाच. 1857चा. त्याच्या आधीचं काही शिकायचं नाही आपल्याला. असं कसं शिकणार आहे? आधुनिक भारताचा जर इतिहास 1857 पासून सुरू होत असेल तर त्याच्या आधीचं आपण शिकायचं कशाला मग? प्रश्न व्हॅलिड आहे ना. आधुनिक भारताचा इतिहास 1857 पासून आहे तर मी प्लासीचं युद्ध का शिकणार? बक्सरचं युद्ध का शिकणार? म्हणजे 1857 पासून नाही आहे. मग कधीपासून? ते म्हणाले औरंगजेबाच्या मृत्यूच्या ह्याच्यात 1707. औरंगजेबाचा मृत्यू आणि आधुनिक भारताची सुरुवात. येस. तुमचं काय मत आहे? आणि बघा तुम्ही जे कोणी नवीन आहात तुम्ही उत्तर देताना अजिबात लाजू नका. कारण तुमच्या मनात जो एक भ्रम असेल. कुठला भ्रम? की नाही नाही, न्यूनगंड हा भ्रम नसतो, ते वास्तव असतं. भ्रम असा असतो की सरांना काय वाटेल, माझं इम्प्रेशन काय असेल. शून्य. तुम्ही शून्य आहात त्यामुळे तुमचं इम्प्रेशन माझ्या डोक्यात क्लिअर आहे की तुम्हाला काहीही येत नाही. आणि ज्याला काहीही येत नाही त्याच्याकडनं आपण खूप चांगल्या उत्तराची अपेक्षा करू शकतो का? नाही. त्यामुळे निवांत उत्तर द्यायचं. चूक बरोबर मी आहे. ठीक आहे. तुमचं इम्प्रेशन माझ्यासमोर काहीच नाही आहे. हां, सिलेक्ट झाल्यानंतर मग तुमचं ते कौतुक लोक करतील वगैरे ते वेगळी गोष्ट आहे. मी तुम्हाला शून्यातनं बघितलेलं असतं. त्यामुळे उत्तर देताना न लाजता उत्तर द्यायची, घाबरायचं नाही. येस. गुड इव्हनिंग प्रियंका. हां सांगा. मुघलानंतर. मुघल म्हणजे कोणत्या मुघलानंतर? मुघल काय एक थोडी होतं. त्याचा मृत्यू झाल्यानंतर. अच्छा, म्हणजे बाजीराव पेशवे मॉडर्न इंडियात येतात. कारण जेवढं मला बाजीराव पेशव्यांबद्दल माहिती आहे ते 1720 ते 1740च्या काळात पेशवे होते. बरोबर. मग ते आधुनिक भारतात येतात. आधुनिक भारतात येतात. अच्छा. हां, अजून कोण आहे? हां, लास्ट पेज तुम्ही सांगा. 1707 एकदम फर्म. अच्छा. बरं,
ठीक आहे, आता तुम्ही उत्तर दिलं. दुसरा प्रश्न माझा असा, आधुनिक भारतात हा आधुनिक म्हणजे काय? बरं, त्याच्या आधी अजून एक प्रश्न आपण विचारू. आधुनिक भारताचा इतिहास, जसं तुम्ही तुमच्या प्रत्येकाची जी इच्छा आहे, कोणी 1707 सांगितलं, कोणी 1857 सांगितलं, ठीक आहे, तिथपासून तर कुठपर्यंत तुमचा आधुनिक भारत आहे काळ? सतराशे 17 किंवा 1707, 1857 पासून कुठपर्यंत आजपर्यंत, की 1947 पर्यंतचा काळ? आजपर्यंतचा काळ. मग तो आधुनिक काळ नाही, तो आधुनिक भारत नाही. तो आधुनिक भारत आहे, पण तो आधुनिक भारत नाही. कधीपर्यंत आहे? कसं आहे, विषय शिकायच्या आधी आपल्याला विषयाच्या बऱ्याचशा गोष्टी माहिती पाहिजे. का शिकतो, कशासाठी शिकतो, कुठून कुठपर्यंत शिकायचं आहे आपल्याला. अच्छा, तर 1947 कोणी म्हणताय, कोणी आजपर्यंत म्हणताय? 1818ला काय झालं? हाय, पानिपत थोडी झालं, काही सांगता? मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिशांचं राज्य आलं. अच्छा, चला, मॉडिफिकेशन तर काही ना काही टाइमलाईन इकडे तिकडे चेंज झाली, ठीक आहे. तर 1947 पर्यंतचा आधुनिक भारत, बरोबर. मग आता तुम्ही आधुनिक नाही का? मग तुम्ही आजही आधुनिक आहे, तर मग तुमचं 47ला का संपतंय? बर. तिसरा प्रश्न जो मी याच्या आधी विचारला, आधुनिक भारतामध्ये आधुनिक काय आहे असं? का तुम्ही त्या काळाला आधुनिक म्हणतात? जसं तुम्हाला माहित असेल की वसाहतवादी जे इतिहासकार होते, त्यांनी भारताचा इतिहास हा धर्म आधारित विभागलेला होता. म्हणजे ज्याला आज आपण प्राचीन भारत म्हणतो, त्यानंतर मध्ययुगीन भारत म्हणतो किंवा आधुनिक भारत म्हणतो, तसं त्यांचा इतिहास नव्हता. त्यांनी इतिहास लिहिताना हिंदू इतिहास, मुस्लिम इतिहास आणि ब्रिटिश इतिहास, ते ख्रिश्चन स्वतःला नाही लिहू शकले, त्यांनी ब्रिटिश इतिहास असा तो उल्लेख केलेला आहे. पण असं नाही आहे, असं नाही आहे. ते का नाही आहे ते आपण बघूया जेव्हा हे शिकू तेव्हा सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मग आधुनिक भारतात आधुनिक काय आहे? का आपण त्याला आधुनिक नाव दिलेलं आहे? हे तर ठीक आहे, तुम्ही ब्रिटिशांच्या काळात झाला. आज आज तुम्ही म्हणे ना, आजच्या भारताला आपण आधुनिक भारत म्हणतो. आज तर ब्रिटिश नाही आहे आणि ब्रिटिशांनी औद्योगिक क्रांती भारतात केलेली नाही. औद्योगिक क्रांतीचा अर्थ काय होतो? उद्योगधंदे, मशिनरीज आणल्या का त्यांनी भारतात? 1920 पर्यंत ब्रिटिशांचं धोरण हे, ज्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे डी इंडस्ट्रियलायझेशन. काय म्हणजे त्यांनी कुठलेही उद्योग भारतात, कारण त्यांनी जर भारतात इंडस्ट्री बनवल्या तर मँचेस्टरचे कपडे कोण घालणार? लिव्हरपूलचं मीठ कोण घेणार? मग त्यांनी काय केलं, भारताला जसं तुम्ही म्हटलं की कच्च्या मालाची त्यांनी काय केलं, एक म्हणजे आपण कच्चा माल पुरवठादार आणि तयार मालाची बाजारपेठ यासाठी त्यांनी केलेलं. तर मग त्यांनी आपल्या इथे केलंच नाही ना, मग आपण आधुनिक कसं म्हणू? आपल्याला काय वाटतं आधुनिक मध्ये काय असतं? त्यांनी दिली. अच्छा, त्याला आधुनिक म्हणतो आपण. जातीवाद संपला का? कुठे कमी झाला? कुठे कमी झाला? लग्नाच्या वेळेस बघा ना, जातीयवाद आहे की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर बस लग्नाच्या ज्यात तुम्ही सांगा, तुम्ही ज्या कुठल्या A B C D Z कास्ट मधले असाल
त्याच्या व्यतिरिक्त सांगा की मला त्या मुलीशी किंवा त्या मुलाशी लग्न करायचं आहे आणि ती वेगळ्या जातीची आहे. तुम्ही रामायण घडताना बघितलं नसेल किंवा महाभारत बघितलं नसेल, तुमच्या घरात बघाल तुम्ही रोज. जातीवाद आहे. मग काय तुमचं काय मत आहे मुलींचं? तुम्हाला काय वाटतं की आधुनिक भारत म्हणजे काय? म्हणजे आधुनिक हा शब्द म्हणजे कशासाठी तुम्ही वापरता? आतापर्यंत खूप वेळा वापरला असेल ना, आधुनिक हे, आधुनिक ते. आधुनिक म्हणजे काय? आधुनिकता कशाला म्हणतो आपण? ऑनलाईनचे विद्यार्थी काय म्हणतात? तुम्ही सांगा. इंग्रज भारतात आल्यानंतर 18व्या शतकापासून. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतायत? बिकॉज वी गॉट इंडिपेंडन्स इन 1947. खूप सारे रिव्हॉल्युशन झाले. न्यू एक अजून नवीनीकरण झालंय. मला एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं, तुम्ही एक तर पूर्ण मराठीत लिहा, नाही तर इंग्लिशमध्ये लिहा. असं हायब्रिड लँग्वेजमध्ये लिहू नका, मला वाचता येत नाही. ॲज आय एम नॉट जेनझी, सो आय डोंट नो दिस थिंग, है ना. एक तर मराठीत लिहायचं, नाही तर मग इंग्लिशमध्ये लिहायचं. ठीक. काय आधुनिकता म्हणजे तुमचं काय? तुम्ही कधी ऐकलंय का असं आपण एखाद्याला म्हणतो की, तर तुम्ही समाजात हे बघितलंय का की एखाद्याला आपण म्हणतो की अरे ते फारच मॉडर्न आहे ते? स्पेशली हा जो शब्द आहे हा मुलींसाठी वापरला जातो. ती खूप मॉडर्न आहे. ऐकलंय ना तुम्ही समाजात? काय म्हणजे कशा संदर्भातलं म्हणतात ते मॉडर्न म्हणजे? बरं, तुम्ही हा शब्द मॉडर्न आहे हा कशासाठी वापरलेला आहे? हा पॉझिटिव्ह सेन्समध्ये वापरला की निगेटिव्ह सेन्समध्ये वापरलेला आहे? मी तुम्हाला जो म्हटलं की ती मुलगी फार मॉडर्न आहे, हा शब्द पॉझिटिव्ह मध्ये वापरतात की निगेटिव्ह सेन्समध्ये वापरतात? निगेटिव्ह सेन्समध्ये वापरतात. वावरताना तुम्ही समाजात निगेटिव्ह सेन्समध्ये वापरतात. म्हणजे मॉडर्न हे चुकीचं आहे, आधुनिक असणं हे चुकीचं आहे. मग म्हणजे काय? मी तेच विचारत आहे ना तुम्हाला मगापासून, तोच विचार. तुम्ही आधुनिक म्हणजे तुम्हाला काय कळलेलं आधुनिक म्हणजे? काय मॉडर्न आहे म्हणजे? तुम्ही कपड्यांवरनं एखाद्याला मॉडर्न समजता की त्याच्या विचारावरनं मॉडर्न समजता? विचारांवरून समजलं. पण आपण जेव्हा असा शब्द वापरतो, ते काय खूप मॉडर्न आहे ते असं म्हणतात ना, मग तो निगेटिव्ह म्हणजे काय? ते कपड्यांवरनं कोणी आधुनिक आहे की नाही कळतं का? बरं, आज तुमच्यापैकी किंवा जे तुम्हाला असे टोमणे मारतात ते कुठले भारतीय कपडे घालतात? कोण भारतीय कपडे घालतो आता? फार क्वचित. बाया घालतात कारण त्यांच्यावर समाजाचं इतकं बंधन लादलेलं आहे की त्यांना ते घालावे लागतात. पुरुष, मी स्वतः काय भारतीय घातलेलं आहे मी इथे? तुम्ही जेवढेही बघताय सगळे शूज पासनं सगळं हे सगळं काय भारतीय कपडे नाही ना? मग मी मॉडर्न आहे का? कपड्यांवरनं कोणी आधुनिक आहे की नाही हे आपण ठरवू शकत नाही. मग आधुनिकता म्हणजे काय? आधुनिकता म्हणजे काय? मग जेव्हा मी म्हणतोय की आधुनिक भारत, जेव्हा आपण हा शब्द वापरलाय, तर आधुनिक भारत म्हणजे नवीन विचार जे भारतात आले, रुजले आणि त्या विचारांवरच आपण पुढची वाटचाल केलेली आहे. आधुनिक भारताचा जेव्हा आपण कालखंड ठरवतो, तो कालखंड आपण शक्यतो बॅटल ऑफ प्लासीपासून, म्हणजे प्लासीच्या युद्धापासून ठरवतो. म्हणजे 1757, जून 1757 पासून आपण घेतो. कारण त्याच्या आधीचा जेवढाही काळ आहे हा मध्ययुगीन भारत आपण त्याला म्हणतो. पण असं कधी होऊ शकतं का की अशी सरळ आपण रेषा ओढणार? होऊ शकतं का असं? म्हणजे 1757च्या आधीचे सगळे मेले आणि नंतर नवीन जन्माला आले, असं होऊ शकतं का? नाही. कुठे ना कुठे प्राचीन म्हणजे जुना आणि नवीन याचा मेळ होणार.
तर तुम्ही जेव्हा म्हणता ना 1707 ते 1757 हा एक खूप ट्रान्झिशन पिरियड आहे भारतामध्ये. या काळामध्ये खूप सारे भांडणं झालेले आहे. स्थानिक जी राज्य होती त्यांच्यामध्ये भांडणं होती, केंद्र आणि बाकीच्यांमध्ये संघर्ष, हा सगळा संघर्ष चालू होता. त्यामुळे तो काळ आपण संघर्ष, पण तो पास्ट आहे सगळा. जेव्हा आपण आधुनिक म्हणतो आणि 1757 का, कारण 1757 पासूनच ब्रिटिशांची सत्ता भारतात सुरुवात व्हायला, म्हणजे सुरुवात झाली त्यांची, म्हणजे इट्स अ बिगिनिंग ऑफ न्यू रूल. आता ब्रिटिशांचा रूल आपण आधुनिक का म्हणतो, कारण ब्रिटिशांच्या सोबत नवीन विचार आले. लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, डेमोक्रेसी, हे पाश्चिमात्य शिक्षणामुळे झाले ना. म्हणजे ब्रिटिश असेल, बाकी असेल, यांच्यामुळे ते विचार आले. ठीक आहे. आणि ब्रिटिशांचं याच्यात तुम्ही कधी असं बघितलं का की असं कुणालाही अशी शिक्षा दिली, फाशीची शिक्षा कुणालाही असं म्हणजे राजाला आवडला नाही, दे शिक्षा, असे बघितले ना तुम्ही? हे तुम्ही बघितलंय की नाही? प्राचीन भारतामध्ये किंवा मध्ययुगीन भारतामध्ये राजाला एखाद्याचा चेहरा जरी नाही आवडला तर त्याला मारून टाकायचा. असं ब्रिटिशांच्या काळात कधी झालेलं बघितलं का तुम्ही? कोणाला बघितलंय? कोणालाच नाही. कारण ब्रिटिशांचं जे राज्य होतं हे कशावर आधारित होतं? कायद्यावर. कारण सगळ्या गोष्टी कायद्या, मग 1813 असेल, 1833 असेल, 53 असेल, कुठले सगळे याच्यात हे. मग हे काय आहे? लिखित कायदे असणं. IPC, CRPC ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या, हे लिखित कायदे आहे ना. तुम्ही एक अजून ऐकलंय का कधी? आता तुम्ही आपण ज्या भारतामध्ये राहतो, या भारतामध्ये आजकाल लोकांमध्ये प्रखर राष्ट्रवाद खूप जास्त जागा झालेला आहे. प्रखर राष्ट्रवाद एक वेगळा आहे, प्रखर राष्ट्रवाद हा वेगळा टॉपिक आहे. त्या प्रखर राष्ट्रवादामध्ये तुम्ही बघितलं असेल की गांधींना असे, म्हणजे किंवा गांधी असेल किंवा अजून कुठले जे काही नेते असतील त्या काळातले, त्यांना हाणून पाडून बोलणे आणि हे करणे, त्यातला एक त्यांचा प्रकार असतो प्रखर राष्ट्रवादी लोकांचा. ते म्हणतात की हे फासावर थोडी गेले, असा कोणता माणूस आहे तो फासावर गेला? फासावर जाणारेच हे देशभक्त. गांधींना का फासावर द्यावं ब्रिटिशांनी? का फासावर द्यावं? ते ब्रिटिशांसोबत लढत होते म्हणून फासावर द्यावं? फासावर कोणाला देतात? आज तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे की सध्या जे वातावरण भारतामध्ये आहे, तुम्ही बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन बघत आहे, सगळीकडे चालूच आहे ना. ठीक आहे, त्यांना सरकार फासावर देत आहे का? विरोध करताय ना तुम्ही, कुठल्या व्यवस्थेचा विरोध करताय, त्यासाठी तुम्हाला काय शिक्षा असू शकते? काय शिक्षा असू शकते? कायदा मोडला, हे झालं, ते झालं, जेलमध्ये टाकलं, 1-2 वर्ष जेल, तेवढंच. मर्डर केला म्हणजे गांधींनी कोणाची हत्या केली? हत्येसाठी प्रोत्साहित केलं कोणाला की नाही जाण तुम्ही सगळं? मला एक साधा प्रश्न आहे की ब्रिटिशर्स भारतात 1947च्या आधी आपल्या लोकसंख्येच्या किती असतील? म्हणजे आपली लोकसंख्या सपोज आपण समजून घेऊ 30 करोड असेल, किती असतील अंदाज? असं काय आपल्याला एक्झॅक्ट नाही, किती असतील ब्रिटिशर्स भारतात? पूर्ण अखंड भारत म्हणजे त्यात पाकिस्तान, आजचा भारत आणि बांगलादेश, किती? 3-4%? 50-60 लाख इथे राहायला आले होते ते. काही हजारात, चल आपलं मन मोठं आहे, आपण लाख, फक्त 1 लाख. आपली लोकसंख्या जवळपास 30 करोडची लोकसंख्या आपली होती. 30 करोड. आपण त्यांना कधी मारू शकलो असतो? पकडून मारलं असतं आपण, बरोबर आहे ना. पण आपण असं कुठलंही काम केलं नाही आणि ते करू शकत नव्हते, कारण ब्रिटिशांनी फक्त ताकदीच्या जोरावर भारतात राज्य केलं नाही, त्यांनी वर्चस्व निर्माण केलं. आणि ते वर्चस्व पहिलं होतं बौद्धिक. मग त्यांच्या विरुद्ध आपण कसे लढलो? त्यांचे जे विचार त्यांच्या शिक्षणामार्फत किंवा त्यांच्या कृतींमार्फत आपल्या इथे आले आणि त्यातनं आपण लढलो. पण आपलं शत्रुत्व होतं का त्यांच्याशी? नाही, आपलं शत्रुत्व नव्हतं. आता हे कशामुळे शत्रुत्व नव्हतं? तर त्यासाठी आधुनिक विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, बरोबर आहे ना, समानता, या सगळ्या गोष्टी आपल्या भारतात आल्या.
बरं मला सांगा, ब्रिटिशांच्या काळात भारतात समानता होती का? ब्रिटिशांच्या काळात भारतात समानता होती का? नाही. पण ब्रिटिशांनी समानता आणली. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात आपण असमानतेवर आधारित होता. आपण ब्रिटिशांनी आपल्यामध्ये कधी भेदभाव केला का? त्यांचं सरळ होतं, आम्ही श्रेष्ठ तुम्ही फालतू. मीन्स दे डिडंट कन्सिडर्ड इंडियन ॲट पार विथ द ब्रिटिशर्स. त्यामुळे पण त्यांनी भारतीय लोकांसोबत कधीही डिस्क्रिमिनेशन केलं नाही, कुठल्याही प्रकारचा दुजाभाव केला नाही. जर असं असतं तर बाबासाहेब आंबेडकर शिकू शकले नसते, सावित्रीबाई फुले कधी शिकू शकल्या नसत्या. त्यांनी शिक्षण सगळ्यांना दिलं. मग तुम्ही सो कॉल्ड अप्पर कास्ट असा की लोअर कास्ट असा, तुम्ही स्त्री असा की तुम्ही पुरुष असा, सगळ्यांना शिक्षण दिलं. मग हे आधुनिकतेचं लक्षण आहे की नाही? समान शिक्षण, समान संधी हे आधुनिकतेचं लक्षण आहे ना. बरं, त्याआधी तुम्हाला समानता कुठे दिसत होती का? समान संधी तरी होती का? शिक्षण कुठे होतं? किती महिला शिकल्या होत्या? जर मी तुम्हाला म्हटलं की मध्ययुगीन आणि प्राचीन भारतामध्ये महिला ज्या प्रशासक होत्या त्यांची नावं काढा, तुम्ही बोटावर मोजू शकता, बोटावर. हजारो वर्षाचा इतिहास मध्ये स्त्रियांचं जे काही योगदान आहे हे फक्त तुम्ही बोटांवर मोजू शकता. म्हणजे समानता होती का? नाही. ठीक. ब्रिटिशांच्या मग हा समानता जो आहे शब्द हा आधुनिक आहे. शिक्षणामार्फत हा भारतात आला, भारतीय लोक शिकले, समजले. एकाच यात सगळं संपलं का? जाती व्यवस्था एकदम संपली का? नाही. जेंडर डिस्क्रिमिनेशन संपलं का? नाही. ते हळूहळू हे आधुनिक. बरं, भारतात ब्रिटिशांच्या आधी कुठे लोकशाही नावाची होती का? आपण भले किती सांगू मदर ऑफ डेमोक्रेसी आणि हे ते, जर तुम्हाला माहिती असेल, लिच्छवी माहीत असेल, तुम्हाला कपिलवस्तू माहीत असेल, त्यांचा इतिहास माहीत असेल, तर त्याच्यातही लोकशाही ही 100% नव्हती. कधी वाचा, मग तुम्हाला कळेल की ते जसं ज्याला प्रत्यक्ष लोकशाही म्हणताय असं आपल्या इथे नव्हतं. मग हा आधुनिक विचार आहे. बरं, ब्रिटिशांच्या आधी आपण भारतीय होतो का? आपण कोण होतो? मराठे, राजपूत, बरोबर आहे ना? बंगाली होतो, कन्नडिगा होतो, हेच होतो ना आपण. मग हा जो आधुनिक विचार आला, हा शिक्षण, उच्च शिक्षण याच्यातनं भारतात आला, भारतातनं भारतीय नेत्यांमध्ये आला, नेत्यांमधनं सामान्य लोकांमध्ये आला. तेव्हाच आपण भारतीय म्हणायला लागलो स्वतःला. आधुनिकता म्हणजे काय? तर असे विचार की जे शाश्वत आहे आणि ते विचार त्यावेळेस आले, रुजले आणि त्याचा आता आपण म्हणू शकतो की एक मोठं वटवृक्ष भारतात तयार होत आहे. त्यामुळे अजूनही आपण आधुनिकतेच्या याच्यात आहे. कपड्यांवरनं कुठलाही व्यक्ती आधुनिक आहे असं होत नाही. तुम्ही पाश्चिमात्य कपडे घातले म्हणून तुम्ही आधुनिक होत नाही. आधुनिकता हे विचारात नसते. ठीक आहे. आता हा झाला विचार. हे जे मी सांगितले हे सगळे म्हणजे ज्याला आपण लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ह्या सगळ्या गोष्टी, नॅशनलिझम, डेमोक्रेसी आहेत. यानंतर तुम्ही जो मुद्दा मांडला तो म्हणजे टेक्नॉलॉजी. आधुनिकतेला जी दुसरी जोड मिळाली त्या काळामध्ये ती म्हणजे तंत्रज्ञानाची. जसं सगळ्यात पहिले आपल्या इथे ज्ञानाचा प्रचार प्रसार एक तर जातीवादामुळे होत नव्हता, ते आपलं हे आहे. पण त्यासोबत अजून एक जी आपली हे म्हणू शकतो लिमिटेशन होतं, मर्यादा होती, ती म्हणजे पुस्तकांची. कारण आधीची पुस्तक लिहिली जायची हाताने. मग पोर्चुगीज आले, पोर्चुगीज आल्यानंतर प्रिंटिंग प्रेस आली, प्रेसमुळे छापल्या जाऊ शकली, जास्तीत जास्त ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू शकलं. हा तर त्यातला एक भाग. दुसरा तंत्रज्ञानाचा भाग, भले ब्रिटिशांनी भारतामध्ये औद्योगिकरण केलं नाही, त्यांचा तो हेच होता की जास्तीत जास्त त्यांनी भारतीय लोकांना परावृत्त केलं औद्योगिकरणापासून. पण त्यांचे उद्योग ब्रिटनमध्ये व्यवस्थित चालावे, त्यांना कच्च्या मालाचा पुरवठा सातत्याने व्हावा, त्यासाठी त्यांनी भारतात काय केलं? रेल्वे सुरू केली. रेल्वे सुरू केली तर तुम्हाला जसं कुठल्याही गोष्टीचे पॉझिटिव्ह असतात तसे निगेटिव्ह पण असतात.
त्यांनी त्यांच्यासाठी सुरू केली, पण रेल्वेमुळे काय झालं, विचारांची देवाणघेवाण झाली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक यायला लागले, बरोबर आहे. तर त्यामुळे हा विचार वाढला आणि शहरं जवळ आली, देश एकमेकांच्या जवळ आला. आधुनिकरण आहे, अजूनही त्या गोष्टी चालू आहे. ठीक. तर जेव्हा आपण आधुनिक हा शब्द म्हणतो, तर हा फक्त शब्द तेवढ्या 1707 पासून तर आत्तापर्यंत मर्यादित नाही. आधुनिकता ही विचारात नसते आणि ती कायम राहते, आणि जो बदल आपण आपल्या याच्यात बघितलेला आहे. आता आधुनिकतेचं दुसरं एक उदाहरण बघितलं तर मध्ययुगीन काळामध्ये जर एखाद्या राजाशी किंवा एखाद्या व्यवस्थेशी जर आपल्याला म्हणजे त्याच्याशी आपण फारकत घेतली असेल, आपल्याला पटलं नाही, तर त्याचा पर्याय काय होता? म्हणजे एखाद्या राजाचं धोरण असेल कुठलं आणि ते धोरण प्रजेला पटलं नाही, तर प्रजा काय करणार? उठाव करणार ना, हिंसा होणार, सगळं होणार. आधुनिकतेमध्ये असं असतं का? आधुनिकतेमध्ये जर आपल्याला एखाद्या म्हणजे एक तर बोलू शकत नाही, म्हणजे जे प्राचीन भारत होता किंवा मध्ययुगीन भारत होता किंवा जग होतं, याच्यात तुम्ही राजाविरुद्ध बोलू शकत नाही. का? देवाला प्रश्न, देव सरळ मारून टाकायचा, त्यामुळे तो विषयच नव्हता काही. पण जेव्हा आधुनिकता म्हणतो तर आपल्याला आपल्या राज्यव्यवस्थेविषयी किंवा धोरणांविषयी असहमती असेल तर ती असहमती आपण व्यक्त करू शकतो. त्याच्या विरुद्ध आपण संविधानात्मक मार्गाने विरोध करू शकतो आणि मतदानाच्या अधिकारातनं आपण ती व्यवस्था उलथवून टाकू शकतो. समजलं? तर ह्या आधुनिकता ही ब्रिटिशांच्या सोबत, ब्रिटिश फक्त ब्रिटिश नाही, तर ही जे आपण म्हणतो की पाश्चिमात्य हे जे देश होते, मग त्यात ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, पोर्चुगीज असेल, यांच्या सर्वांच्या मार्फत हळूहळू भारतामध्ये आली, रुजली आणि ही नवीन व्यवस्था भारतामध्ये आहे. म्हणून आपण या काळाला म्हणतो आधुनिक भारत. याच्या आधी मध्ययुगीन भारतामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये स्त्रियांना तर आपण जाळून मारून टाकायचो, फक्त धर्माचंच नाव द्यायचो ना आपण, धर्माच्या नावाखाली स्त्रियांना जाळून टाकायचो आपण, लहान लहान मुली असायच्या. पण हेच आधुनिक विचार होते. ह्याच आधुनिक विचारांमुळे कोणी विरोध केला त्या प्रथेला आणि ती प्रथा बंद झाली. बालविवाह व्हायचे, बालविवाहामध्ये बऱ्याचशा मुली म्हणजे मरून जायच्या किंवा मग विधवा होण्याचे चान्सेस जास्त असायचे. तर बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा आला, हे त्यातलाच एक प्रकार आहे. विधवांचं, पुणे, ज्या लोकांना पुण्याचा इतिहास माहिती आहे, तर पुणे हे विधवेचं माहेरघर असल्यासारखंच होतं. नाही तर महात्मा फुलेंनी एवढं काम केलंच नसतं इथे. हा प्रकार आपल्या सगळ्यांना पुण्यात माहिती आहे. तर ही परिस्थिती फक्त पुण्यात होती का? नाही, ऑलमोस्ट पूर्ण भारतात ही परिस्थिती होती. पण या आधुनिक विचारांमुळे महात्मा फुले झाले, सावित्रीबाई फुले झाले, ईश्वरचंद्र विद्यासागर झाले, त्यानंतर महर्षी कर्वे झाले, अशा कितीतरी लोकांनी व्यवस्थे किंवा जे सामाजिक धार्मिक प्रथा याला विरोध केला आणि बदल घडवून आणला. तर आधुनिकता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि हे सगळं आपण बघतो ब्रिटिशांचं भारतात राज्य सुरू झाल्यानंतर या गोष्टी झाल्या. नवीन रूल, आणि हा रूल ऑफ लॉ होता. कळलं? आता त्यानंतर बरोबर प्रियंका, जुन्या प्रथा बंद करून सायंटिफिक टेम्परामेंट डेव्हलप करायची. बरोबर बरोबर, ठीक. तर एक तुम्हाला अर्थ कळलेला आहे आधुनिक म्हणजे काय. तर आता जेव्हा मी म्हटलं की 1757, तर 1757ला प्लासीचं युद्ध झालं आणि त्यानंतर आपण म्हणतो आधुनिक भारताची सुरुवात झाली. मग याच्या आधीचा इतिहास आपल्याला शिकायचा नाही का? याच्या आधीचा इतिहास, कारण जोपर्यंत आपण पार्श्वभूमी शिकत नाही तोपर्यंत त्या घटना आपल्याला कळत नाही. तर मग आपण याची जेव्हा सुरुवात करतो, आपला सिलेबस जर तुम्ही कधी बघितला तर सिलेबस आपला स्टार्ट जो होतो तो म्हणजे युरोपियनचे आगमनापासून. कारण तो भलेही मध्ययुगात असेल पण आपण शिकतो त्याला आधुनिक भारतात. ठीक. पहिले एक थोडीशी बेसिक माहिती देतो तुम्हाला आणि मग सिलेबस पूर्ण आपण डिस्कस करूया.
सेम प्रिलिम्स मेन्स जे नवीन असतील पहिल्यांदा आले असतील. प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह असतात. काय म्हणतात ऑब्जेक्टिव्हला? बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न. मेन्स आपण जे बघतो ती म्हणजे लेखी परीक्षा आणि त्यात इंटरव्ह्यू पण असतो तुमचा 2 कंबाईन. आणि हे द्यायसाठी पहिले हे पास करावं लागतं आणि हे पास करायला अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करायसाठी रोज क्लासला यावं लागतं. कारण घरी बसून आपल्याला वाटतं आपला अभ्यास खूप झालेला आहे. कळलं? दुसरं, आता जेव्हा आपण बघतो की पेपर GS फर्स्ट पेपर सेकंड पेपर आपल्याला माहिती आहे MPSC UPSC दोन्ही याच्यात सेम आहे. ठीक आहे. पहिला पेपर ज्याला जनरल स्टडीज आपण म्हणतो, यात मुख्य विषय म्हणजे कुठले? इतिहास, त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, ठीक, त्यानंतर पर्यावरण, हे महत्त्वाचे विषय आणि चालू घडामोडी हे महत्त्वाचे विषय. बाकी इतरही बरेच विषय असतात, विज्ञान असतात, तंत्रज्ञान असतात, सगळं ठीक. 2 तासाचा पेपर, 200 मार्क असतात, 100 प्रश्न असतात, ठीक. आणि याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुक्के मारायचे नाही आणि मारायची असेल तर थोडं ज्याला एक शब्द मी म्हणतो नेहमी, रिझनेबल रिस्क त्याला, म्हणजे त्यातली ॲटलिस्ट आपल्याला अर्धी माहिती तरी असली पाहिजे, तर याच्यावर आपण रिस्क घेऊ शकतो. दुसरा, दोन्हीकडे क्वालिफाईंग नेचरचा हा पेपर आहे, म्हणजे फक्त तुम्हाला काय करावं लागतं, हा परीक्षेत पास व्हावं लागतं 1/3 मार्क. आणि याच्यात काय असतं सेकंड पेपरमध्ये? रिझनिंग असतं, त्यानंतर ॲप्टिट्यूड असतं, त्यानंतर मेंटल ॲबिलिटी असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय असतं? पॅरेग्राफ, मोठे म्हणजे पॅसेजेस ज्याला आपण म्हणतो, उतारे. यावर्षी जर तुम्ही UPSCचा पेपर बघितला, त्यांनी उतारे न देता त्यांनी पुस्तकच दिलं होतं. इतके मोठे उतारे देतात का? असे मोठे त्यात दिलेले होतं. ठीक आहे. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं त्या पेपरमध्ये उतारे आहे. खूप प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. आणि इंग्लिश UPSCला असेल तर तुम्हाला इंग्लिश थोडी बेसिक इंग्लिश चांगली असली पाहिजे. MPSCला तुम्हाला मराठी चांगली असली पाहिजे, कारण तुम्ही जी बोलीभाषा बोलता ती मराठी आहे असं नाही. कळलं? बोलीभाषा वेगळी आणि प्रमाण भाषा वेगळी. त्यामुळे मराठी येतं आणि तिथं मग शब्द येतात आणि आपल्याला कळतच नाही. आणि इंग्लिशची बोंब. त्यामुळे हेही नाही, हेही नाही. मग असतं आपलं आपले फालतूपणा करायचे नाही, तिथं नापास होतात. ठीक आहे. मग GS पेपर फर्स्टमध्ये आपण काय असतं तर चालू घडामोडी, म्हणजे ज्याला करंट अफेअर्स आपण म्हणतो. मग त्यात काय ते आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ज्या काही घडामोडी घडतात, कुठले नवीन नियम आले, काय आले, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यासाठी पेपर वाचावा लागतो आणि तुम्ही वाचत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. जोपर्यंत तुम्ही 3-4 वेळा नापास होत नाही तोपर्यंत तुम्ही मी जे बोलतो ते सिरियस घेणार नाही. खोटं वाटतंय का? जे नवीन आले खोटं वाटतंय का? आज मी यांना विचारतो, जे माझे जुने विद्यार्थी आहे, किती लोकांनी पेपर वाचून आला? प्रामाणिकपणे सांगा, कारण मी प्रश्न विचारणार त्याच्यावर. किती लोक पेपर वाचून आले? झालं? उत्तर मिळालं? हां. याला म्हणतात निगरगट्टपणा. म्हणजे हे ठीक आहे, तुमचं हे सिलेक्ट झाल्यानंतर असला तर काही हरकत नाही. त्याच्या आधीच तुम्ही इतक्या निगरगट्टपणा ठेवणं बरोबर नाही. रोज वाचावं लागणार आहे त्यासाठी. ठीक. त्यानंतर इतिहास. आता इतिहासामध्ये जेव्हा आपण म्हणतो तर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट, प्रिलिम्समध्ये हे गोष्टी अशी दिलेली असतात. आता हे आपण आता डिटेलमध्ये बघू. भूगोल आहे, राज्यशास्त्र, हे सगळे विषय आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स, सोशल डेव्हलपमेंट, पर्यावरण, हवामान बदल, क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो, सामान्य विज्ञान, हे सगळे विषय आले याच्यात. आता मेन्स जेव्हा आपण बघतो तर मेन्समध्ये काय, तर मेन्समध्ये 2 पेपर UPSCच्या याच्यात असतात, ते क्वालिफाईंग नेचरचे असतात. MPSCला तेच आहे. तर एक म्हणजे MPSC देणार असेल तर मराठी, ठीक आहे. आणि UPSC देणार असेल तर ज्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल आहेत त्यात तुम्ही देऊ शकता. एखाद्याची हिंदीच असेल, कारण काय करावं, बरोबर आहे ना. किंवा एखादा व्यक्ती जर सांगली, कोल्हापूर या भागातला असेल आणि त्याची मातृभाषा कन्नडिगा असेल तर त्यांनी काय करावं, मग
तो कन्नडमध्ये येऊ शकतो, बरोबर. तर तो एक पेपर. आणि दुसरा इंग्लिश क्वालिफाईंग आहे, 300 मार्काचा आहे. याची जी आपण म्हणू शकतो कठीण किती असतो हा, तर 10वीची जी पात्रता असते ती पात्रता आहे आज. ठीक. त्यानंतर एसे, सगळ्यांना माहिती आहे, निबंध लिहिणे. माझा आवडता सण दिवाळी, असले फालतू निबंध नसतात. ठीक आहे. तर त्यासाठी पेपर वाचावे लागतात आणि खूप काही विचार करून छान एसे लिहू शकता तुम्ही, जर तुमचं वाचन चांगलं असेल तर. नाही तर तेच सेम, म्हणजे काय, 5, 10, 15 मार्क. फक्त एक सांगू शकता, मी मीन्स लिहिली आहे, तो आनंद वेगळा. ठीक आहे. फर्स्ट पेपर सेम. फर्स्ट पेपरमध्ये 3 महत्त्वाचे विषय आहे, म्हणजे इतिहास, त्यानंतर भूगोल आणि सोसायटी, समाजशास्त्र. ठीक. हे 3 महत्त्वाचे विषय असतात. दुसऱ्या याच्यात आपण बघितलं GS सेकंडमध्ये 2 महत्त्वाचे विषय म्हणजे पॉलिटी आणि IR म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, हे 2 विषय. तिसऱ्या याच्यामध्ये अजून 2 विषय महत्त्वाचे, ते म्हणजे अर्थशास्त्र आणि पर्यावरण, हे 2 महत्त्वाचे विषय. मग त्यात डिझास्टर मॅनेजमेंट आणि बरेचसे टॉपिक येतात. चौथा एथिक्स म्हणजे नीतिमत्ता, नीतिशास्त्र, हे सगळं इथेच शिकता, मग वापरत नाही लोक. ठीक आहे. त्यानंतर आता तुमच्यासाठी आनंददायी गोष्ट म्हणजे सगळ्यात, ती म्हणजे दोन्हीही ऑप्शनल पेपर MPSCने काढून टाकले, बरोबर. तुमचा ताण कमी झाला. UPSCमध्ये आहे तसेच आहेत. बाकी मार्क तुम्हाला माहिती आहे, याची सगळी टोटल करायची. ठीक आहे. MPSCला 1250, UPSCला 1750 आहे. इंटरव्ह्यू 275 मार्काचा आहे. इंटरव्ह्यू रिटन आणि इंटरव्ह्यूची दोघांची टोटल होत आहे, आणि टोटल झालं की तुमचे फायनल लिस्ट येतं. त्यामुळे रिटनला ज्यांचे चांगले मार्क असतात त्यांना चांगला रँक, चांगली पोस्ट ठेवते. त्यामुळे इथं चूक नाही करायची. आणि नेमकं आपण इथंच चूक करतो ना, आपल्याला वाटतं आपण इंटरव्ह्यूमध्ये काढणार. कॉन्फिडन्स. ठीक आहे. जे मी सांगितलं तेच तिथे आहे. इतिहासामध्ये आता इतिहास हा खूप मोठा विषय असतो. इतिहासामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, त्यानंतर कला आणि आपण काय म्हणतो त्याला, कला आणि संस्कृती म्हणजे आर्ट अँड कल्चर. या व्यतिरिक्त आधुनिक भारताचा इतिहास, स्वतंत्र भारताचा इतिहास, त्यानंतर जगाचा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये येतात. आता इथे त्यांनी लिहिलं आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चर, म्हणजे भारतीय संस्कृती आणि ह्या सगळ्या गोष्टी, वारसा. तर त्याच्यात ते सगळं विचारतात. नाव फक्त मीन्सला लिहिलं असतं, पण त्याच्यात ते सगळं, त्यांनी प्राचीन भारत विचारायला लागलेले आहे, मध्ययुगीन भारत विचारायला लागलेले आहे, आर्किटेक्चर त्यांचं विचारण्याचं आहेच, कल्चर सगळं विचारतात ते. ठीक. इंडियन हिस्ट्री जे आपण म्हणतो, म्हणजे आधुनिक भारत त्याला. हा मराठीमध्ये सिलेबस आपण. तर काय येतात, भारतीय वारसा व संस्कृती. भारतीय संस्कृतीमधील प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत विकसित झालेले कलेचे विविध प्रकार, साहित्य, वस्तुकला यांच्या विविध वैशिष्ट्यांचा समावेश. म्हणजेच काय, आर्ट, आर्किटेक्चर सगळं त्यात येणार. कुठपासून, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न, म्हणजे अर्ली मॉडर्न. स्पेशली हे आर्किटेक्चर कुठलं, तर पोर्चुगीजांचं किंवा ब्रिटिशांचं, त्याच्यावर काही नाही. कला, मग सगळ्याच कला ज्या तुमच्यात असेल तिथे असेल, सगळ्या कला. मग चित्रकला, हस्तकला, अजून तुम्हाला जे जे आहे शिल्पकला, सगळं त्यात कव्हर होणार. ठीक. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 18व्या शतकाच्या मध्यापासून तर अलीकडच्या काळातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि संबंधित घटनांचा समावेश. भारतीय स्वातंत्र्यता चळवळ, त्याचे टप्पे, महत्त्वाचे व्यक्ती, योगदान, तसेच देशाच्या विविध भागातील दिलेले योगदान. आता हा ॲक्च्युली मॉडर्न इंडियाचा पोर्शन आहे आपला. हा जो आहे, हे 2 टॉपिक आपले मॉडर्न इंडियाचे आहे. तिसरा जो टॉपिक आहे हा पोस्ट इंडिपेंडन्स आहे, स्वातंत्र्योत्तर काळाचा आहे, आणि त्याच्या खालचा जगाचा इतिहास. जगाचा इतिहास जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की जगाचा इतिहास म्हणजे आपण त्यात विद्येचे पुनर्जीवन हा एक विषय येतो. मग त्यात वेगवेगळे विचारसरणी, विचारधारा या सगळ्या येतात. पण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे फ्रान्सच्या राज्यक्रांतीपासनं तर रशियाचं पतनापर्यंत, म्हणजे ज्याला आपण सोव्हिएत संघाच्या
विघटनापर्यंत हा सगळ्यात मोठा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्येच वेगवेगळ्या क्रांती झालेली आहे. मग त्यातली रशियन राज्यक्रांती असेल, चीनची राज्यक्रांती असेल, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. ठीक. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे पहिलं विश्वयुद्ध, दुसरं विश्वयुद्ध, त्यानंतर आपण बघितलं तर शीतयुद्ध, हे सगळे प्रकार त्यात कव्हर होतात. आता माझा जो आज तुम्हाला सांगायचा आहे जो पोर्शन, तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळ. लगेच लिहायला घ्या. हां, शाळेत आहे तुम्ही, लगेच सुरू करत. मी जे सांगतो त्याच्याकडे फोकस करा, ते लिहिता येतं नंतर, काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे, तुम्हाला शिपाई नाही व्हायचं आहे, नाही तुम्हाला बाबू व्हायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे. तर अधिकारी डोकं वापरतात. ठीक आहे, पहिले समजून घ्यायचं लिहिता कधी येतं आपल्याला. ठीक आहे. तर आपण आधुनिक भारताचा इतिहास, जसं आपण म्हटलं की मुख्यत्वे आपण कधी म्हणतो, 1757 ते 1947 हा मुख्यत्वे आपण काळ म्हणतो. आता याला आपण 2 भागांमध्ये विभाजित करून घेऊ. 2 म्हणजे पहिला कुठला, तर ब्रिटिश काय लिहू शकतो ते आपण, ब्रिटिश वसाहतवाद. आणि दुसरा जो आपला टप्पा आहे तो म्हणजे स्वातंत्र्य संग्राम. हे आपले मुख्यत्वे 2 टप्पे आहे. ठीक. आता इथे स्वातंत्र्य संग्राम म्हणजे कधीपासून, भारतीय स्वातंत्र्य संग्राम म्हणजे आपण ज्याला म्हणतो काँग्रेसची स्थापना आणि त्याच्यापासनं. कारण भारतीय राष्ट्रीय आंदोलन म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस होती. आणि 1885 पासून ते 1947 हा काळ आहे. त्याच्या आधीचा जो टप्पा आहे आपला, तो म्हणजे ब्रिटिश वसाहतीवादाचा आहे. ते भारतात आले कसे, कसं त्यांनी सत्ता स्थापन केलं. ठीक. आता याच्यामध्ये तिसरा अजून एक टप्पा येणार आहे ब्रिटिश यांच्या व्यतिरिक्त. म्हणजे याला आपण काय करूया, ब क वेगळे डिवाइड करू याला. कसं, आता ब्रिटिश वसाहतवाद. आता ब्रिटिश वसाहतवादामध्ये पहिले आपल्याला सगळ्यात पहिले इथं जे शिकायचं आहे ते म्हणजे युरोपियन कंपनीचे आगमन. हा सगळ्यात पहिले कधी आला युरोपियन कंपनी, एक तरी कंपनी सांगा. बस बरोबर. युरोपियन कंपनीचे आगमन. आता त्यात सगळ्यात सुरुवात म्हणजे कशी, वास्को दी गामा आला 1498 भारतात. ठीक आहे. त्यानंतर हळूहळू पुढच्या शतकामध्ये बाकीचे कंपनी आल्या. मग डच असेल, ब्रिटिश असेल, फ्रेंच असेल आणि इतरही. ठीक आहे, ते भारतात आले. तर हे कंपनीचे आगमन. आता याच काळामध्ये जे आपण कंपनीचे आगमन, तर हा प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला जातो. पूर्व परीक्षेत कसं प्रश्न विचारले जातात, कधी आला, कोण आला, किंवा एका बाजूला लिहिलं असतं कंपनी, दुसऱ्या बाजूला त्याची स्थापना वर्ष. ठीक आहे, किंवा कंपनी त्याचं मुख्यालय. ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किंवा एक
एखाद्या ऑफिसरचं नाव असतं आणि तो कुठल्या याच्यात, हे प्रिलिम्सचे बेसिक प्रश्न आहे. असे प्रश्न ते विचारले जातात. मग काही पर्टिक्युलर प्रश्न विचारले जातात. कसे? तर तो प्रश्न असा असतो की समजा पोर्चुगीज ईस्ट इंडिया कंपनी बद्दलची माहिती. मग 4 स्टेटमेंट ते देतात. कसं? समजा वास्को द गामा भारतात 1498ला आला. दुसरं, कुठे थांबला तो, ठीक. त्याच्यानंतर समजा एक अजून त्यांचा महत्त्वाचा फ्रान्सिस्को दे अल्बुकर, त्यांचा एक गव्हर्नर होता, त्याच्याबद्दलची माहिती. गोवा त्यांनी कधी घेतलं याच्याबद्दलची, समजा असे असे 4. मग ते विचारतात या 4 पैकी किती बरोबर, अशा प्रकारचे प्रश्न येतात. ठीक आहे. तर हे पोर्चुगीजबद्दल विचारलं जाऊ शकतं, हे फ्रेंचबद्दल विचारलं जाऊ शकतं. ब्रिटिशांबद्दल असे फालतू प्रश्न विचारले जात नाही, कारण ब्रिटिशांचा इतिहास खूप मोठा आहे, त्यामुळे हे बेसिक प्रश्न ते विचारत नाही. ठीक. आता यात जसं आपण उदाहरणार्थ म्हटलं पोर्चुगीज, तर बेसिक प्रिलिम्सचे प्रश्न कळले तुम्हाला कशा प्रकारचे. आता मेन्समध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण हा खूप छोटा टॉपिक आहे, पण तरी मेन्सवर प्रश्न, तो प्रश्न असा असू शकतो की पोर्चुगीजांचं भारतीय समाज आणि ज्याला आपण काय म्हणू शकतो, राजकारण म्हणा किंवा कला संस्कृती, याच्यावर काय परिणाम झाला, विचारू शकतात की नाही. काही परिणाम झाला का पोर्चुगीजांचा, कधी आपल्यावर परिणाम आहे? किंवा आपण परिणाम म्हणू शकतो. अजून एखादा शब्द सुचवा बरं जरा. हा, प्रभाव. प्रभाव काय आहे? परिणाम, प्रभाव अशासारखं ते काही आहे का? पोर्चुगीजांमुळे भारतात काही फायदा झाला? हा, घेऊन आले तिथे, बरोबर आहे ना. म्हणजे नवीन जगाचा जुन्या जगाशी संबंध त्यांच्यामुळे स्थापन झाले, बरोबर. भरपूर साऱ्या गोष्टी आणल्या त्यांनी. म्हणजे तुमचे ते उपवासाचे इतके पदार्थ आहे की तुम्ही तसं काय सांगता, हे यांनी आणलं. हा, तुमच्या आयुष्यातला बटाटा. बटाटा मराठी शब्द आहे, हा पोर्चुगीज शब्द आहे बटाटा. हा, अननस हा पोर्चुगीज शब्द आहे, आपण वापरतो, मराठीमध्ये वापरतो ना. आपल्याच एरियात आले तर आपण त्यांचे शब्द वापरणार की नाही. अशा कितीतरी गोष्टी त्यांनी भारतात आणल्या, हे पोर्चुगीज एक झालं, बरोबर आहे. अजून हा, छापखाना आणला त्यांनी, प्रिंटिंग प्रेस आणली ना, म्हणून तर पेपर लीक होता. छापखाने आणले नसते तर मौखिक परीक्षा झाली असती, मग नाही होत. बर, अजून गोवा गेले तुमच्यापैकी कोणी? किती लोक गेले गोवा? कोणीच नाही गेलं. कोणीच गोवा बघितलं नाही अजून. अरे ते वाईट झालं तुमच्यासोबत. गोवा बघा, कधी खरंच जाऊन गोवा बघा. गोवा म्हणजे समुद्र किनारा नाही, गोवा खूप मोठा आहे. म्हणजे एरिया वाईज नाही म्हणत आहे मी, एरिया काय 2 तर डिस्ट्रिक्ट होते, आता 4 केले त्याचे. पण जे फक्त किनारा नाही, किनाऱ्याच्या आत सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहे. म्हणजे आर्किटेक्चर तर म्हणजे त्यांची स्थापत्यकला ते खूप सुंदर आहे, तिथं आहेच आहे. याच्या व्यतिरिक्त निसर्ग आहे, खूप नवीन गोष्टी. कधी आतलं गोवा जेव्हा तुम्ही बघाल ना, खूप सुंदर आहे. ज्यांनी नसेल बघितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही सस्ते में इसको निपटा लो. सस्ते में तुम्ही तो पिक्चर आहे 2 ऑक्टोबरवाला, काय हां, दृश्यम. बर, हां, तर ते त्याच्यात बघून घ्या गोवा. ते जे दिसतं ना, ते गोवा खूप सुंदर आहे ते. ठीक आहे. त्यांची संस्कृती, भाषा, सगळ्या गोष्टी आहेत. ठीक. तर पोर्चुगीजांचा जे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पोर्चुगीजांचा भारताच्या सामाजिक, राजकीय किंवा स्थापत्यकलेवर काय परिणाम झाला, ठीक आहे, किंवा पोर्चुगीजांचं भारतास काय देणं आहे, हा टॉपिक आपण इथं. तसंच फ्रान्सचं पण आहे. फ्रान्सचं पण आहे. कधी तुम्ही पुदुचेरी जाऊन बघा, तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही भारतात आहे. भारतात असल्याचे लक्षणं काय सांगा बरं मला. तुम्ही भारतात आहे हे तुम्हाला कसं कळतं? कसं कळतं तुम्ही भारतात आहे? भाषा. लोक हे बुरटे लोक असतात तसे, ते बाकी लोक निवांत असतात, त्यांना काय घेणं देणं नाही. 2 टाइम जेवायला द्या, ते सगळीकडे जेवायला जातील.
तुम्ही कुठेही भंडारा लावा, कुठल्याही देवाचा लावा, लोक फुकट जातील, त्याचा काही विषय नाही. ते असे धर्म वगैरे भारतीय लोक धर्मात कधीही वाटले गेले नाही, अजूनही नाही. तो मूर्खपणा असतो, तो काही काळ चालू असतो. तो भारतीय लोक हजारो वर्षापासून निवांत आहे, त्यामुळे तो काही नाही. कसं कळतं तुम्हाला भारतात आहे म्हणून? घाण फुंकतात, खोटं वाटतं का? जा फॉरेनमध्ये एकदा थुकून बघा, सिंगापूरमध्ये थुंकून बघा, सिंगापूर जाऊ दे, सिंगापूरमध्ये बघा. नाही, तुम्हाला भारतीय त्याच्याचमुळे कळतं ना की आपण भारतात आहे, घाण आहे सगळीकडे, लोक कशी ट्रॅफिकमध्ये गाडी चालवतात, कशी गाडी लावतात, बरोबर, निवांत असतात बिलकुल. म्हणजे जसं की त्यांच्या पिताश्रींनी हे रस्ते विकत घेतलेले आहे, बरोबर, कुठेही पार्किंग करायची, मेन रोडवर अशी पार्क करायची, निवांत आहे. हे फॉरेनमध्ये चालत नाही. तर तुम्ही हे जेव्हा बघाल, म्हणजे गोवात आता थोडं हे आपण जे आतलं गोवा असेल किंवा पॉंडिचेरी असेल किंवा हे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला खरंच वाटणार नाही तुम्ही भारतात आहे म्हणून. का? कारण त्या संस्कृतीचा, त्या याचा परिणाम भारताच्या याच्यावर झाला आहे. तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, काय परिणाम आहे. ठीक, ब्रिटिशांचं नाही विचारलं, कारण ब्रिटिशांचं विचारासाठी भरपूर आहे. ठीक, मग त्यानंतर याच्यामध्ये जो ब्रिटिशांचा असेल, तर हा पहिला टॉपिक आहे, युरोपियन कंपन्यांचे भारतामध्ये आगमन. ठीक आहे. अजून एक विचारला जाऊ शकतो प्रश्न, म्हणजे पहिली कोणतं आलं, शेवटचं कोणतं आलं? पहिली भारतात कंपनी कुठली, दुसरी म्हणजे शेवटची कुठली, किंवा ह्या कंपनी भारतात आल्या त्यावेळेस भारतामध्ये राजा कोण होता, हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे ब्रिटिश जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्यावेळेस भारतात कोण राज्य करत होता? दक्षिणेला. जे माहिती असतं ते नाही विचारत, ते तुम्ही उत्तरेचं सांगितलं. दक्षिणेत कोण राज्य करत होते, असेही प्रश्न विचारले जातात. किंवा पोर्चुगीज जेव्हा आले, पोर्चुगीजांना कोणी मदत केली, कुठल्या राजांनी मदत केली दक्षिणेच्या, हे पण असे प्रश्न विचारले जातात. कळलं? हे प्रिलिम्सचे प्रश्न आहे, मेन्सचं तुम्हाला सांगितलं. यानंतर आता या कंपन्या झाल्या, पण असं बघूया. ठीक आहे. त्यानंतर दुसरा, आता आपल्याला ब्रिटिश वसाहतवाद समजून घ्यायचा असेल तर त्यावेळेस भारतात काय परिस्थिती होती. जसं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी म्हटलं, किती होते टक्केवारीमध्ये? 1% कमी, 1,00,000. खूप म्हटलं मी आकडा. मला सांगा, 30 करोडचं आपलं लोकसंख्या, हे 1,00,000, प्रत्येकाने एक एक जरी मारली असती तर संपवलं असतं ना. असं ऐकायला खूप छान वाटतं, असं इतिहासातही तुम्हाला दिसेल ते. तर ब्रिटिशांचं एवढं सोपं. भारतीय लोकांना मारलं कोणी? ब्रिटिशांनी. जलियनवाला बागमध्ये कोणी कोणाला मारलं? जनरल डायरने गोळ्या मारल्या. मारणारे कोण होते? भारतीयच होते. त्यामुळे ब्रिटिशांनी आपल्यावर जे राज्य केलं ते वर्चस्व त्यांनी निर्माण केलं. त्याला एक शब्द आहे, व्हाईट मॅन बर्डन, व्हाईट मॅन्स बर्डन. ती त्यांनी अशी व्यवस्थित लोकांच्या मनात हे बिंबवलं की हे भारतात चांगलं करायला आलेले आहे, देवाचे दूत आहे, आणि आपण तसेच देव भोळे. हा, आपण विश्वास ठेवला, गोरा आहे, एक तर काय बोलतो ते कळत नाही, बरोबर असेल. ठीक. मग आता एवढी कमी लोकसंख्या, पण जेव्हा ब्रिटिशर्स आले तेव्हा त्याच्यापेक्षा कमी असेल ना. एका जहाजावर युनिट किती येणार? 100-200. पूर्ण भारतात 1757च्या आधीपर्यंत हजारामध्ये असेल. काही हजार लोकांनी त्यावेळेसही करोडो लोकांवर राज्य केलं. मग त्यावेळेस भारतातली परिस्थिती काय होती, आपण काय करत होतो, हे महत्वाचं आहे. पहिले फॅक्च्युअल डिटेल समजण्याच्या आधी पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे आपल्याला. माहिती नंतर नाही, चला गंमत वेगळी. आता
जो पुढचा टप्पा आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे मुघलला म्हणजे इंग्लिशमध्ये एक शब्द आहे लॅटर मुघल, मराठीत काय म्हणतात त्याला? हा, उत्तर मुघल म्हणतात ना त्यांना. उत्तर मुघल ठीक आहे. महान मुघल शासकांमध्ये 4 लोकांचं नाव येतं: अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. ठीक आहे. औरंगजेबाबद्दल आपण महाराष्ट्रीयन लोकांना विशेष रोष असतो, कारण स्वाभाविक आहे. कारण औरंगजेब महाराजांविरुद्ध लढले, संभाजी महाराजांचा त्यांनी वध केला. हे सगळे वध नाही म्हणू शकत आपण, ते हत्या केली. वध आपण हे चुकीचा शब्द आहे तो. त्यांची हत्या केली सगळे. त्यामुळे स्वाभाविकच आपण मराठी माणसांना राग येणार त्या गोष्टीचा. ठीक आहे. पण तो त्या काळात सगळ्यात मोठा राजा होता जगातला. म्हणजे 4-5 देशांवर जेवढं वर्चस्व त्याचं होतं. ठीक. हे महान शासक होते. त्यांच्या मृत्यूनंतर आता 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला. तो माहिती आहे औरंगजेबची जी आपण कबर म्हणू शकतो किंवा ज्याला काय म्हणतो आपण, मकबरा. मकबरा बांधला नाही त्यांनी. कुठे आहे ते माहिती आहे का? गेले कधी बघितलंय? मी 2दा भेटून आलो. हा, मी सगळ्या मुघला, फक्त जहांगीर राहिले कारण जहांगीर भारतात नाही म्हणून सगळं हाय हॅलो करून आलो त्यांना. ठीक आहे. तर खुलताबाद म्हणून एक जागा आहे, तालुका आहे औरंगाबाद मधला खुलताबाद. जर तुम्ही कधी वेरूळ गेले तर वेरूळच्या आधी, वेरूळच्या लेण्यांच्या आधी आहे तिथे. तर तिथे आहे खूप साधी छोटीशी आहे. आता मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल की ती आपण इकडे दाखवू. अरे तो आपला गर्व करणारी गोष्ट आहे महाराष्ट्रीयन लोकांना. जो बादशाह आपल्याला संपवायला आला तो आपल्या मातीतच संपला. 5 देशांचा राजा त्या काळातलं जर आपण बघितलं, एवढं मोठं राज्य त्याचं होतं, तो आपल्याला संपवायला तो नाही संपवू शकला ना. कारण त्याच्यात सगळ्यात मोठी एक चूक झाली ती म्हणजे त्याला मराठा म्हणजे स्वराज्य जे आहे, आपण हे स्वराज्य काय हे कॉन्सेप्टच कळली नाही. त्याला असं वाटलं की राजा मेला संपला. म्हणजे आपण म्हणतो ना, एक था राजा एक थी राणी दोनों मरगे खतम कहाणी. त्याला स्वराज्य तसंच वाटलं, म्हणजे राजा मेला सगळं संपणार. स्वराज्यात राजा महत्वाचा नव्हता, स्वप्न महत्वाचं होतं आणि ते स्वप्न स्वराज्याचं होतं. त्यामुळे राजे नसतानाही आपण लढलो आहे तिथं. तर आपल्यासाठी गर्व करण्याची गोष्ट आहे. ठीक आहे. तर ते गेले. 1707 पर्यंत थोरले शाहू जे होते ते बंधकच होते. म्हणजे औरंगजेब जिवंत असेपर्यंत थोरले शाहू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव हे बंधकच होते. पण 10 वर्षामध्येच पुढच्या 1717 मध्ये मराठे हे इतके ताकदवर झाले की ते दिल्लीचं तख्त त्यांच्या इशाऱ्यावर चालवायला लागले. आणि त्याच्यानंतर तर दिल्ली ही मराठ्यांची जागीर असल्यासारखी झाली. मराठी जे म्हणतील ते करतील. मग असं काय झालं, तर त्याचं उत्तर या इथे आहे. उत्तर मुघल म्हणजे औरंगजेब नंतर फक्त एकच ताकदवर राजा झाला, औरंगजेबचा मुलगा, ज्याला बहादूरशाह फर्स्ट म्हणतो आपण, पहिला. पण तो जेव्हा राजा झाला तो खूप म्हातारा होता. तो खूप काही जास्त काळ राज्य करू शकला नाही. मग तिथे झालं आपण ज्याला म्हणू शकतो ना की सत्तेसाठी एकमेकांचे खून सुरू झाले. त्यामुळे अधिकच्या अधिक कमकुवत राजा तिथे आला. आणि ते त्यांचा सिक्वेन्स कसा, त्यांचं काम काय, मग तिसरं पानिपतचं युद्ध कसं झालं, कोण होता, हे थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं. ते आपण इथे बघू.